आज बनवणार आहोत आपण स्पेशल मालवणी पनीर टिक्का मसाला. त्यासाठी आपण पनीरचे तुकडे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. अशा प्रकारे थोडेसे फ्राय करून घेतले की पनीर मस्त छान लागतं. फ्राय करून झाले की आपण पनीर मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यामध्ये हळद थोडीशी टाकायची आहे. 1 ते 1.5 चमचा मी तिखट मसाला घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये मी गरम मसाला आणि काळी मिरी थोडीशी ॲड केलेली आहे. चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि 2 मोठे चमचे मी दही ॲड करणार आहे. तुम्ही बघू शकता. आता सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं. एक 15 ते 20 मिनिटं तरी तुम्ही ठेवाच. अर्धा तास ठेवलं तर अतिउत्तम. आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं सुकं खोबरं ॲड केलं आहे भाजण्यासाठी. 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक. 1 मोठा कांदा घेतला आहे उभा चिरून आणि कोथिंबीरच्या काड्या टाकल्या आहेत. 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, तेही आपण ॲड करणार आहोत आणि मस्त आपण आपलं वाटणाची तयारी करणार आहोत. चांगलं भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतलं की मग आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत आणि चांगली अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता पनीरची भाजी आणि त्याच्यामध्ये काजू नाही टाकले तर मग काय मजा. आता आपण थोडेसे काजू ॲड करायचे आहेत आणि याची मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आपण बघू शकता तुम्ही कशाप्रकारे पेस्ट आपण करून घेतलेली आहे. आता त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल आणि बटर ॲड करणार आहोत. तेलाचा वापर थोडासा कमी करा, बटर ॲड करा. त्यानंतर आपण काही अख्खे मसाले टाकणार आहोत. तेजपत्ता आणि मी 1 दालचिनीचा तुकडा ॲड केलेला आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपण जी पेस्ट केली होती ती पेस्ट ॲड करायची आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून तेही आपण ॲड करायचं आहे. ग्रेव्ही जशी तुम्हाला हवी आहे तेवढं पाणी ॲड करून तुम्ही ग्रेव्ही करून घ्यायची आहे. थोडंसं मीठ टाकलं आहे कारण का आपण मॅरिनेट करतानाही मीठ टाकलं होतं पनीरमध्ये. आता मॅरिनेट केलेलं पनीर आपण आपल्या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता कशाप्रकारे ॲड केलं आहे आणि अशी मस्त आपली मालवणी पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग.